आता एम्युलेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अनुकरण करणारा किंवा स्पर्धात्मक अनुकरण करणारा. एम्युलेटिव्ह हा शब्द एम्युलेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. एम्युलेटिव्ह म्हणजे इतरांचे अनुकरण करणारा किंवा त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करणारा. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांच्या यशामुळे प्रेरित होऊन त्यांचे अनुसरण करते तेव्हा एम्युलेटिव्ह हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन्क्लाइन टू इमिटेट ऑर कम्पीट विथ अदर्स. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य: एम्युलेटिव्ह स्टुडंट्स ट्राय टू अचीव्ह हाय सक्सेस. अनुकरण करणारे विद्यार्थी उच्च यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. इथे एम्युलेटिव्ह म्हणजे इतरांसारखे यश मिळवण्याचा प्रयत्न करणारे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. एम्युलेटिव्ह मीन्स: ए. एम्युलेट, बी. एम्युलेशन, सी. एम्युलेटिव्ह, डी. एम्युलेटेड. आता एम्युलेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अनुकरणात्मकपणे किंवा अनुकरणाच्या पद्धतीने. एम्युलेटिव्हली हा शब्द एम्युलेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. एम्युलेटिव्हली म्हणजे इतरांचे अनुकरण करत किंवा त्यांच्यासारखे होण्याच्या पद्धतीने काहीतरी करणे. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांच्या गुणांचे अनुसरण करून वागते तेव्हा एम्युलेटिव्हली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ मॅनर ऑफ इमिटेटिंग ऑर कम्पीटिंग विथ अदर्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही वर्कड एम्युलेटिव्हली टू अचीव्ह सक्सेस लाईक हिज मेंटॉर. त्याने आपल्या मार्गदर्शकासारखे यश मिळवण्यासाठी अनुकरणात्मकपणे काम केले. इथे एम्युलेटिव्हली म्हणजे इतरांचे अनुकरण करून काम करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अनुकरणात्मकपणे मीन्स: ए. एम्युलेट, बी. एम्युलेशन, सी. एम्युलेटिव्ह, डी. एम्युलेटिव्हली. आता इव्हॅल्युएट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मूल्यमापन करणे किंवा किंमत किंवा गुणवत्ता तपासणे. इव्हॅल्युएट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इव्हॅल्युएट म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत, गुणवत्ता किंवा महत्त्व तपासून त्याचे मूल्यमापन करणे. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचे विश्लेषण करून त्याची योग्य किंमत किंवा दर्जा ठरवतो तेव्हा इव्हॅल्युएट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू जज ऑर डिटरमाइन द व्हॅल्यू, क्वालिटी ऑर इम्पॉर्टन्स ऑफ समथिंग. आता सिनोनिम्स पाहूया. असेस, जज, ॲनलाइज हे शब्द मूल्यमापन करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इग्नोर, निग्लेक्ट, ओव्हरलुक हे शब्द दुर्लक्ष करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द टीचर इव्हॅल्युएट्स स्टुडंट्स परफॉर्मन्स. शिक्षक विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करतात. इथे इव्हॅल्युएट म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणे. आता थोडा विचार करा. मूल्यमापन करणे मीन्स: ए. इव्हॅल्युएशन, बी. इव्हॅल्युएट, सी. इव्हॅल्युएटिंग, डी. इव्हॅल्युएटेड. आता इव्हॅल्युएशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मूल्यमापन किंवा मूल्य ठरवणे. इव्हॅल्युएशन हा शब्द इव्हॅल्युएट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. इव्हॅल्युएशन म्हणजे एखाद्या गोष्टीची गुणवत्ता, किंमत किंवा महत्त्व तपासण्याची प्रक्रिया. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचे विश्लेषण करून त्याचे योग्य मूल्य किंवा दर्जा ठरवतो तेव्हा त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ जजिंग ऑर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू, क्वालिटी ऑर इम्पॉर्टन्स ऑफ समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट्स इज डन एव्हरी इयर. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दरवर्षी केले जाते. इथे इव्हॅल्युएशन म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्याची प्रक्रिया. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. मूल्यमापन मीन्स: ए. इव्हॅल्युएट, बी. इव्हॅल्युएशन, सी. इव्हॅल्युएटिंग, डी. इव्हॅल्युएटेड. आता इव्हॅल्युएटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: मूल्यमापनाशी संबंधित किंवा मूल्यांकन करणारा. इव्हॅल्युएटिव्ह हा शब्द इव्हॅल्युएट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या.
इव्हॅल्युएटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करण्याशी संबंधित किंवा त्याचे मूल्य, गुणवत्ता किंवा महत्त्व ठरवणारा. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा दर्जा तपासतो किंवा तिचे विश्लेषण करून मत बनवतो, तेव्हा इव्हॅल्युएटिव्ह हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग रिलेटेड टू जजिंग ऑर असेसिंग द व्हॅल्यू ऑर क्वालिटी ऑफ समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द रिपोर्ट कंटेन्स इव्हॅल्युएटिव्ह कॉमेंट्स. अहवालात मूल्यमापनाशी संबंधित टिप्पण्या आहेत. इथे इव्हॅल्युएटिव्ह म्हणजे मूल्यांकन करणाऱ्या टिप्पण्या. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. इव्हॅल्युएटिव्ह इज ए नाउन, बी वर्ब, सी ॲडजेक्टिव्ह, डी ॲडवर्ब. आता इव्हॅल्युएटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ मूल्यमापनपूर्वक किंवा मूल्यांकनाच्या पद्धतीने. इव्हॅल्युएटिव्हली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इव्हॅल्युएटिव्हली म्हणजे एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करून तिची गुणवत्ता, किंमत किंवा महत्त्व तपासून काहीतरी करणे. जेव्हा आपण विचारपूर्वक विश्लेषण करून निर्णय घेतो तेव्हा इव्हॅल्युएटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ मॅनर ऑफ जजिंग ऑर असेसिंग समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही लुक्ड ॲट द प्रोजेक्ट इव्हॅल्युएटिव्हली बिफोर अप्रूव्हिंग इट. त्याने प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी त्याचे मूल्यमापनपूर्वक निरीक्षण केले. इथे इव्हॅल्युएटिव्हली म्हणजे त्याने नीट तपासून निर्णय घेतला. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. मूल्यमापनपूर्वक मीन्स ए इव्हॅल्युएट, बी इव्हॅल्युएशन, सी इव्हॅल्युएटिव्ह, डी इव्हॅल्युएटिव्हली. आता ऑसिलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ हेलकावे खाणे किंवा पुढे मागे हलणे. ऑसिलेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ऑसिलेट म्हणजे एखादी वस्तू किंवा हालचाल पुढे मागे किंवा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर सतत हलत राहणे. जेव्हा एखादी गोष्ट नियमितपणे दोन्ही दिशांना हलते तेव्हा ऑसिलेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू मूव्ह बॅक अँड फोर्थ रेग्युलरली. आता सिनॉनिम्स पाहूया. स्विंग, व्हायब्रेट, फ्लक्च्युएट हे शब्द पुढे मागे हलणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. स्टे, रेस्ट, स्टेबिलाइज हे शब्द स्थिर राहणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द फॅन ब्लेड्स ऑसिलेट स्लोली. पंख्याची पाती हळूहळू हेलकावे खातात. इथे ऑसिलेट म्हणजे पुढे मागे हलणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. ऑसिलेट मीन्स ए स्टे स्टिल, बी मूव्ह बॅक अँड फोर्थ, सी हाईड, डी स्टॉप. आता आपण बेटर लेट दॅन नेव्हर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट डू इट ॲट ऑल. मराठी मीनिंग काही उशीर झाला तरी ती गोष्ट न करण्यापेक्षा चांगली आहे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा उशिरा झाली तरी ती करणे योग्य असते कारण ती न करण्यापेक्षा फायदेशीर आहे, तेव्हा बेटर लेट दॅन नेव्हर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, ही फायनली अपॉलोजाइज्ड फॉर हिज मिस्टेक. बेटर लेट दॅन नेव्हर. अर्थ, त्याने शेवटी आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. काही उशीर झाला तरी न मागण्यापेक्षा चांगले. स्पष्टीकरण, उशीर झाला तरी काम पूर्ण करणे चांगले आहे हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2, शी सबमिटेड हर असाइनमेंट अ डे लेट बट बेटर लेट दॅन नेव्हर. अर्थ, तिने आपले काम एक दिवस उशिरा सादर केले पण काही उशीर झाला तरी न करण्यापेक्षा चांगले. स्पष्टीकरण, उशीर झाले तरी कार्य पूर्ण करण्याचे महत्त्व इडियममध्ये दर्शवले आहे. एक्झाम टिप, बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काही उशीर झाला तरी ती गोष्ट न करण्यापेक्षा चांगली आहे. अर्थ, इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट डू इट ॲट ऑल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, बेटर लेट दॅन नेव्हर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए, उशीर करणे चांगले नाही. बी, उशीर झाला तरी काही करणे चांगले आहे. सी, नेहमी वेळेवर करणे आवश्यक आहे. डी, काम कधीच करू नये. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बिसाइड वनसेल्फ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग
टू बी एक्स्ट्रीमली ॲजिटेटेड, अपसेट और ओव्हरवेल्म्ड विथ स्ट्रॉंग इमोशन. मराठी मीनिंग खूप रागात, धक्क्यात किंवा भावनिकदृष्ट्या असंतुलित असणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावना नियंत्रित करू शकत नाही आणि अत्यंत त्रास, राग, आनंद किंवा धक्का अनुभवते, तेव्हा बिसाइड वनसेल्फ ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. शी वॉज बिसाइड हरसेल्फ विथ वरी वेन हर सन डिडंट रिटर्न होम ऑन टाइम. अर्थ: तिचा मुलगा वेळेत घरी परतला नाही म्हणून ती खूप चिंतेत होती. स्पष्टीकरण: अत्यंत चिंता किंवा भावनिक ताण असल्याचे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. ही वॉज बिसाइड हरसेल्फ विथ जॉय वेन ही हर्ड अबाउट हिज प्रमोशन. अर्थ: त्याला पदोन्नतीची बातमी कळल्यावर तो खूप आनंदात होता. स्पष्टीकरण: अत्यंत भावना असलेल्या स्थितीला इडियम दर्शवतो, कधी राग, चिंता किंवा आनंद असो. एक्झाम टिप: बिसाइड वनसेल्फ म्हणजे खूप रागात, धक्क्यात किंवा भावनिकदृष्ट्या असंतुलित असणे. अर्थ: टू बी एक्स्ट्रीमली ॲजिटेटेड, अपसेट और ओव्हरवेल्म्ड विथ स्ट्रॉंग इमोशन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बिसाइड वनसेल्फ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. शांत असणे. बी. खूप रागात, धक्क्यात किंवा भावनिकदृष्ट्या असंतुलित असणे. सी. शांतपणे विचार करणे. डी. थकलेले असणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बेअर द पाम हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू विन अ प्राइज और बी द बेस्ट इन अ कॉम्पिटिशन, टू बी विक्टोरियस. मराठी मीनिंग: सर्वोत्तम ठरणे, बक्षीस जिंकणे, विजयी होणे. स्पष्टीकरण: ही इडियम प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेत किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परिस्थितीत सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी वापरली जातो. सेंटेन्स 1. अमंग ऑल द कंटेस्टंट्स शी बोर द पाम फॉर हर एक्सलंट परफॉर्मन्स. अर्थ: सर्व स्पर्धकांमध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिने बक्षीस जिंकले. स्पष्टीकरण: सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे बक्षीस मिळाल्याचे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. द टीम बोर द पाम आफ्टर विनिंग द चॅम्पियनशिप. अर्थ: चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर टीम विजयी ठरली. स्पष्टीकरण: सर्वोत्तम किंवा विजयी होण्याची स्थिती इडियममध्ये दर्शवली आहे. एक्झाम टिप: बेअर द पाम म्हणजे सर्वोत्तम ठरणे, बक्षीस जिंकणे, विजयी होणे. अर्थ: टू विन अ प्राइज और बी द बेस्ट इन अ कॉम्पिटिशन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बेअर द पाम या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. पराभूत होणे. बी. विजयी होणे, सर्वोत्तम ठरणे. सी. प्रयत्न करणे. डी. मेहनत न करता मिळवणे. योग्य उत्तर कमेंट करा.